महादेव महादेव हाताला लागलेली राख तू तुझ्या माथी लाव. तू शिवाच्या आणखीन जवळ गेली आहेस बानू. ती राख मला आणून दे. आणून दे म्हणतो ना. मी तर तुम्हासनी ती दिली होती. भ्रम होता तुझा तो भ्रम. त्याच्यापर्यंत प्रसाद पोचवणे एवढे सोपे नाहीये. ते ती राख आणून इकडे दे म्हणतो ना. अहो, श्री महादेव बानूची खरोखरच कठोर परीक्षा बघत आहेत असं तुम्हाला नाही का वाटत? हे असे प्रसंग, अशा गोष्टींना सामोरं जाण्याची बानूला सवय नाही. आजवर कधीही तिने अशी परिस्थिती अनुभवलीच नसेल. आजपर्यंत बाणाई श्री खंडेरायांची केवळ भक्ती करत होती, परंतु आता त्यांच्याशी लग्न करून तिला त्यांची पत्नी व्हायचे आहे. ह्यासाठीच ही परीक्षा आहे. आणि परीक्षा म्हटलं की हे सारं घडणारच. महादेवांच्या मूळ रूपाची, त्या तत्वाची तिला प्रचिती ही यायलाच हवी देवी. परंतु हे सारं साक्षात महादेवांनी किंवा श्री खंडेरायांनी तिला सांगितलं असतं तर तसं करण्याची तिची मानसिकता झाली असती. आता कोणीतरी अनोळखी व्यक्ती हे सारं सांगते आहे म्हटल्यावर ती गोंधळून नाही का जाणार? होय, ते शक्य आहे. आणि म्हणूनच नारद मुनींनी बाणाईला स्वत्व विसरून साधना करायचा उपदेश केला आहे. त्यांचे म्हणणे ती कधीच टाळणार नाही. बानू ह्यातून योग्य तो मार्ग काढू शकेल ना? म्हणजे भयभीत होऊन बानूने या साधनेला नकार दिला तर? तसे झाले तर श्री खंडेरायांशी विवाह करण्याचे बाणाईचे स्वप्न हे स्वप्नच राहील, प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. देवी, बाणाईला संयमानं आणि धीरानं ह्यातून मार्ग हा काढावाच लागणार आहे. पाय वाजतील म्हणून मागे नको सरूस. अहो पर हे तर निखारे आहेत. अरे देवाला प्राप्त करून घेणं म्हणजे तुला एवढं सोपं वाटलं होय? आली होतीस ना
की मी काहीही करेन तेव्हा आता दिलेल्या शब्दाला सांग. देवा, तुमची कृपा असू द्या. तुझ्या भक्तीमुळे तुझ्या देवालाही तुला सहाय्य करावे लागले. नारदा, तुझी शिष्या अशा रीतीने दुसऱ्या परीक्षेत देखील उत्तीर्ण झाली असे म्हणावे लागेल. होय पिताश्री. आता अशाच साऱ्या कठोर परीक्षांना तिने सामोरं जावं आणि महादेवांना प्रसन्न करावं हीच सदिच्छा. नारदा, तिला जर खरोखरीच खंडरायांशी विवाह करायचा असेल तर ती कठोर अशा परीक्षेतून उत्तीर्ण होईलच. बानूची ही कठोर परीक्षा पाहिली की मला पार्वती देवींची कठोर साधना आठवल्याशिवाय राहत नाही. महादेवांना प्राप्त करणं ही अत्यंत कठोर अशी साधनाच आहे. पार्वती देवींनी महादेवांशी विवाह व्हावा म्हणून अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली होती आणि अत्यंत खडतर अशा त्या काळात केवळ शाकपत्र खाऊन त्या राहिल्या होत्या. परंतु दुर्दम्य अशा इच्छाशक्तीमुळेच त्यांनी महादेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी विवाह केला. नारायण नारायण. शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत हे महादेवांचेच बोल आहेत. माते, कृतयुगातील या अवतारातही पार्वती रूपी म्हाळसा देवींनाही अशीच कठोर साधना करावीच लागली होती. परंतु महादेवांचे आणि पार्वती देवींचे नाते हे जन्मोजन्मांतरीचे. त्यांचे मिलन कोणत्याही अवतारात होणारच. होय नारदा, परंतु कृतयुगातील या शिवलीलेमध्ये बानूच्या प्रेमाचा, भक्तीचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. बानू जर महादेवांच्या सर्व दिव्यातून यशस्वी झाली नाही तर तिचा आणि खंडरायांचा विवाह होणे शक्य नाही. बानूला श्री खंडेरायांची अर्धभार्या होण्यासाठी, त्या योग्यतेसाठी हे सारं करावंच लागेल. नारायण नारायण. जेव्हा मी तुम्हाला पाहिलं नव्हतं, मला तुमच्या स्वरूपाची ओळखही नव्हती, तरीही मी तुम्हाला प्राप्त केलं आणि तुम्ही माझे झालात. पण पुन्हा तुम्हाला मी कसं प्राप्त करायचं हा मला प्रश्न पडला आहे. तुम्ही सगळ्यांचे आहात, तुम्ही तुमच्या भक्तांचेही आहात, पण तुम्ही हे विसरत आहात की तुम्ही माझेही आहात. तुम्ही माझे केवळ आराध्य नाही तर माझे सर्वस्व आहात. असा काय मार्ग आहे की तुम्ही थेट माझ्याकडे याल
पुन्हा आपण आपला संसार नव्याने सुरू करू. तो मार्ग कितीही खडतर असला तरी त्यावर मी चालेन. स्वतःच्या जीवाची आहुती द्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. पण तुम्ही मला हवे आहात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता साक्षात महादेवच बानूचे गुरु झाले आहे आणि तिला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी ते तिला साधनेचा मार्ग दाखवत आहे. बानू देखील स्वत्व विसरून त्या साधनेशी समरस झाली आहे. ही साधना कठोर आहे. ही साधना महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठीच्या योग्यतेची आहे. ही साधना भक्तीची आहे. ही साधना प्रेमाची आहे. ही साधना ध्येयाची आणि ध्येय पूर्तीची आहे. साक्षात महादेवच बानूची योग्यता पडताळून बघत आहे. श्री पार्वती देवींना दिलेल्या वचनाची पूर्तता करताना बानूला अर्धभार्या होण्याच्या योग्यतेची करणे हेही एक दिव्यच आहे. श्री खंडेराय बानूच्या नकळत तिला ती योग्यता प्राप्त करून देत आहे. आणि जेव्हा हे बानूला कळेल तेव्हा कृतयुगातील ही शिवलीला संपुष्टात येते. तुर्तास शिवलीलेतील या टप्प्यात बानूला कठोर साधना करून श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी अनेक दिव्यातून जावे लागणार आहे. अनेक युगे उलटून गेली आहेत असे तिला जाणवेल. पण प्रत्यक्षात अंतर केवळ काही क्षणांचं असेल. नारायण नारायण. काय झालं? अशी भांबावली कायस? मला मला माझ्या घरला जायचं आहे. घर? कसलं घर? कोणाचं घर? माझ्या बाकडे जायचं आहे. अगे इतकी वर्ष झाली तुला इथे येऊन. अगं तुझा तो बा केव्हाच गेला. अगं तुझं पण वय झालं आहे. असं काय झालं रे? मला बघायचं आहे रे तुला. तुम्हाला उडकला अशी अशीच वाट बघत ये. जग सोडून गेला अशी. कुठे गेलास तू बा? बंद कर तुझं रडणं. साधकाचा अहंकार संपला. साधकाचा
मीपणा संपला, पण साधकाचे माझे पण काही संपत नाही. कोण बा, कुठला बा? तू तर सांगितलं होतस माझा माय बा एकच आहे. कुठे तो? काय तो? देवा कुठं आहेसा तुम्ही? माझा समजा तुमच्या पायी व्हायला म्या, तरी मी नाही आला असता. आणि आता जर का तुम्ही नाही आलात तर हातात जीव देईन ना माझा. का बनू? बानू, सर्व काही संपलं तरी तुझी देवाची आस काही संपली नाही. तुझी साधना सफल झाली. बानू, ए बानू, ए बानू, कुठं गेली असेल ही पोर? अगं ये म्हणजे, अगं बानू तुला दिसतोय वस्तीवर? नाही, अरे मी आता तुला हेच विचारणार होते का बानू कुठे गेली आहे म्हणून. म्हणजे तुला बी ठाव नाही? नाही, मी अभि तिला हुडकत होते सकाळच्याला, परत दिसली नाही. मग माझी मी आज गेले नदीवर पाणी भराया, म्हणलं आलं की विचारावं. अगं सकाळ धरणं कुठं दिसणं झाले बघ बानू. आणि यो खंडू तुम्ही कुठं गेलाय कुणास ठाव? आजा, तुला एक सांगायचं होतं बघ. अरे त्यो म्हातार बाबा काय धड वाट ना मला. म्हणजे अरे काय बाय चमत्कार करतो त्यो. वस्तीवर त्याला कोण ना कोण भेटायला येतं आजकाल. कुठं जातो काय करतो कुणासनी बी ठाव नाही बघ. अगं येडी हायस तू, हा? उगा विचारलं बघ मी तुला. जा आपलं काम कर, जा जा. चमत्कार करतोय म्हण म्हातार बाबा. कुठं गेली असेल माझी बानू? असं न सांगता कुठं जात बी नाही. आता कुठं असेल माझी पोर? मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. काय हवंय तुला? माग,